लोकांना असं वाटलं आपला माणूस नंबर वन वोटिंग मध्ये असूनही बाहेर निघाला. हे कसं काय झालं? तर लोकांना विश्वास उठून गेला एकदम बिग बॉस वरून. काय यार, असं काय असं येऊ शकते का? ते असं काही नाही आहे त्याच्यात. लव्ह अँगल तो माणूस किती वयाचा, हे पोरगी किती 21-22 वर्षाची. तर असं काही नाही, फ्रेंडशिप आहे. पण आता जरी मी ते फ्रेंडशिप म्हणेन, माझ्या टोळीतले माणसं आहे, माझी बहीण म्हणतो मी तिला विचारलं होतं, फ्रेंडशिप आहे दादा, मी डबल लोड केला म्हणजे गेम खेळलो, ते गेम खेळू राहिली आहे तिच्या हिशोबात. पेला साईडला तुला सकाळी विचारलं राखी ना, चहाचा भांडा कोणाचं आहे? रोशनचा आहे म्हणे. आणि मग मी खवललो प्रभूवर. म्या म्हटलं प्रभू खरी खरी सांग, नाही तर आज तू गेला म्हटलं. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉस मराठीचं इविक्शन पार पडलं आणि त्यातून रोशन दादा घराबाहेर आले. रोशन दादा कसे आहात? बढिया आहे, मस्त वाटू राहिलं बाहेर आल्यावर. मी सकाळ कशी गेली आहे तुमची? सकाळ तर- ती गाणी वाजत होते आणि अचानक इथे असं. त्यावेळेस तिथं किती वाजले कोणाला टाइम नव्हता माहित. असं जेव्हा गाणं वाजलं असं वाटतं आता सकाळ झालेली आहे, पण तेव्हा किती वाजे अंदाज नाही लागे. रात्र कधी येऊन राहिली, जेवण कधी करत होतं काहीच नाही, तिचं शेड्यूलच नव्हतं माहित. कधी झोपू राहिलो. पण इकडे आल्यावर माहित पडलं, अरे यार, हे दुनिया आहे आता. आणि इकडे लोक दिसले नवीन नवीन, सगळं काही आनंद वाटू राहिला. घरच्यांशी काही बोलणं वगैरे झालं? काय रिॲक्शन होती त्यांची? घरच्याची रिएक्शन सगळ्यात पहिला, मी जेव्हा बाहेर आलो सगळ्यात पहिले फोन घेतला, सगळ्यात पहिले फोन लावला घरी लावायचे पहिले मी इंस्टाग्राम खोललं. सगळ्यात पहिले पाहिलं मी बायकोचं जे महालक्ष्मीचं अकाउंट होतं तिच्यावर जाऊन पाहिलं लेकरं कशी दिसू राहिले व्हिडिओ मध्ये. मी पाहिला माझ्या शिवा आता जेव्हा आलो होतो तेव्हा 7 महिन्याचा होता ना, आता तो पाहिला मोठा, अरे मोठा जात दिसू राहिला रे. मी एकदम मग नंतर लावला मी फोन घरी, आणि फोन लावला, सगळं व्हिडिओ कॉल केला, बोललो. एवढं जेवढं होतं, जे मनात प्रेम होतं एवढं दिवसाचं, 50 दिवसाचं, का भाई आपलं घरी मन होतं ते पाहिल्यावर एकदम खुश झालो होतो. मला आता काहीच नाही पाहिजे म्हटलं. याच्यासंग बोललो बी नाही, असं व्हिडिओ कॉलवर लई बरं वाटलं. नंतर सकाळीच ते नेक्स्ट टाइम सकाळी आले आणि मी झोपीत होतो, माझ्या बाजूला माझ्या पोरगं असं टाकलं लक्ष्मीनं, आणि तो असं उठू राहिला मला, असं हात घेत मारून, आणि एकदम एवढा खुश झाला होता, आनंद वाटला. आता तर असं भूकही नाही लागत मला. काय कारण आहे की तुम्ही बाहेर आलात? तुम्हाला असं काय वाटतंय की मी अजून राहिलो असतो घरामध्ये जर ही गोष्ट केली असती तर? असं काही वाटतंय का तुम्हाला? काय झालं माहिती आहे का, मला बाहेरचं काहीच नव्हतं, कोणाला बाहेरचं काहीच माहित नाही का, काय चालू आहे मार्केटमध्ये, कोणाच्या बऱ्यात काय चालू आहे, वोटिंगच्या बऱ्यात कसं झालं, कोणाला माहित होतं. आता आम्हाला एवढं समजे का, मी मागच्या वेळेस डेंजर झोन मध्ये होतो, होऊ शकतो का मी यावेळेस मी डेंजर झोन मध्ये होऊ शकतो, मी बाहेर होऊ शकतो. कारण याच्यात जे पहिले राकेश भाऊ होते माझ्याजवळ, सचिन दादा बाहेर गेले होते त्यावेळेस मी बी डेंजर झोन मध्ये होतो, आणि सचिन दादा डेंजर झोन मध्ये, बाकीचे नव्हते. तर ह्या वेळेस काय झालं, सचिन दादा गेले आणि मी प्राजक्ता ताई, राखी आणि राकेश, तर हे म्हणे सगळ्यांना नाव घेतलं माझ्यावर, कारण की ह्या मागच्या वेळेस डेंजर झोन मध्ये येतात. तर मला आम्हाला असं वाटतं म्हणजे हा डेंजर, मी म्हटलं हो मी येऊ शकतो डेंजर झोन मध्ये, कारण बाहेरचं माहित नाही मला. नंतर मी तिथं एलिमिनेट झालो आणि त्याच्यावर बाहेर आल्याच्या बाद माहित पडलं मला का माझ्यावाले जे वोट होते नंबर 1 मध्ये होतो मी वोटिंग मध्ये. आणि नंतर मी विचार केला, अरे यार आपण नंबर 1 मध्ये होतो वोटिंग मध्ये सुरुवातच्या पहिल्या हप्त्यापासून, आणि अचानक मध्ये बाहेर आलो. म्हणजे लोकांना असं वाटलं आपला माणूस नंबर 1 वोटिंग मध्ये असूनही बाहेर निघाला. हे कसं काय झालं? तर लोकांना विश्वास उठून गेला एकदम बिग बॉस वरून. काय यार, असं येऊ शकते का? आम्हाला तुम्ही सांगता वोट करा, आणि मग वोटमधून बाहेर निघते माणूस, ते दिसून पडते का लोकांना एवढी नाराजी झाली का लोक डिलीट करून टाकलं, कोणी टीव्ही बंद करून टाकली. आपलाच माणूस नाही राहिला, काय करावं आता? गेम मध्ये इंटरेस्ट नाही राहिला ते. तर असं काहीतरी बाहेरचं झालं. मला थोडंसं वाटलं कुठेतरी फेर खेळा. मी गेम मध्ये फेर खेळलो होतो, तर तसं तुम्ही पण खेळा. बरोबर. सुरुवातीपासूनच तुम्ही टोळीमध्ये आम्हाला दिसताय. सो ही टोळी नेमकी कधी बनली आणि तुम्ही तिथे कधी एंटर केलंय? बनली नव्हती, बनवली आहे आम्ही. कसं आम्ही माहिती आहे काय, पहिल्या आठवड्यात जसं आलो होतो ना आम्ही सगळेजण नवीन नव्हतो. माझ्यासाठी तर सगळेजण नवीन, कोणी मित्र होते कोणाचे. तर मी असं बसलो पहिले टोळीमध्ये, त्या बाळा चांगला वाटे फील वाटे घरासारखं. तिथं बसलो, मग एक येत गेले, बसत गेले. मग त्या हप्त्यात आमच्या टोळी बनली. मग दुसऱ्या आठवड्यात नाव दिलं आम्ही त्या बाळाले, टोळी बाळा. मग ते तिथं जेन्युइन आमचा बॉन्ड बनला का बाई, कोणी एकामेकाला आणलं नाही, पण ते येऊन बसलेले ते बनले तिथं. बाहेर अशी चर्चा होती की रोशन दादा फक्त विशाल जसं सांगतोय ना त्याच पद्धतीने खेळतात किंवा त्याच पद्धतीने पुढे जातात. तर या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? कारण बाहेरच्यांना वेगळं दिसत होतं. कारण बाहेरच्यांना वेगळं दिसतच असं. मी सांगतोय का मी पहिल्याच्या पहिले कोणत्या गेम मध्ये गेलो नाही, आणि ना मी गेम पाहून बी गेलो आहे. कारण माझी लाईफच अशी होती काही काम करायला बंदा, त्याला टाइम नाही भेटू राहिला. व्हिडिओ आणि घरचं म्हणजे टेन्शन. कसं मी ब्लॉग बनवतो तर त्याच्यातच आपला वेळ चालला गेला. बॉडी बिल्डिंग बी करतो मी. याच्या अगोदर याच्या पहिले 2-3 दिवस म्हणजे शोच्या अगोदर याच्या पहिले मी बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन केलं. 12 दिवसात मी बॉडी चेंज केली, स्वतःमध्ये मीठ सोडलं,
आणि ते बिगर मिठाचं खाणं, अंडे चिकनच फक्त, त्याच्या बाद काम करणं, म्हणजे माझं टायमिंगच नव्हता. आणि मी शोमध्ये आलो. आता शोमध्ये आल्याच्या बाद मला माहित पडलं की विशाल भाऊ याच्या पहिले बिग बॉस हिंदी करून चुकलेले आहे, त्याच्याकडून नॉलेज आहे. तर मग आम्ही काय केलं, जे आम्हाला नॉलेज भेटवलं आम्हाला घ्यायचं आहे त्याच्याकडून शिकणं. काय काही ते शिकू नये आम्हाला, मला तर माहितच नाही गेम मध्ये कसं मुद्दे म्हणा लागते, काय करा लागते. आम्ही ते फक्त त्याच्याकडून शिकत गेलो. आणि आमचे जे होते पर्सनल ते आम्ही बोलत होतो, ते कोणी शिकत नव्हते आम्हाला. आता आपण शाळेत जातो असं मास्तर आपल्याला शिकवतो, बरोबर. आपण ते थोडी म्हणतो मास्तरने शिकवलं मला, अरे तू ते मास्तर आपल्या खांद्यावर बंदूक घेऊन चालणार असं म्हणतो का? तेच केलं मी कोणाकडून शिक्षण घेतलं तर मी वाया गेलं का? ते काही गलत झालंय काय? शिक्षणच घेतलं मी ते आखरी. पण ते लोकांना असं वाटतं की तू खांद्यावर बंदूक चालवला. हा भाई त्याचं XYZ मी शिक्षण घेतलं, पण तो जरी चालत असेल तर माझ्यासाठी ते शिक्षण होतं. मी त्याच्याकडून शिकून गेलो. शिक्षण हे जरुरी आहे. कुणाला भेटू राहिले तर पुढच्या वेळेस कामात पडत. आज मी या गेम मध्ये शिकलो, पुढच्या मध्ये मी गेम मध्ये गेलो तर मी शिकला आहे ना. आता मला जाणून आहे ना, मी मग खेळीन माईसाहेबांनी खेळीन. मी तिथे शिकलो आहे गोष्ट. आणि असं नाही का मी हार नाही मानत आहे. याच्याबद्दल मी कोणता शो भेटला तर मग पाहून घ्यावे. विशाल आणि रुचिताचं जे लव्ह अँगल बद्दल घरामध्ये चर्चा आहे किंवा बाहेर जे आम्हाला दिसतंय, सो तुम्ही आम्हाला त्या दोघांबद्दल काय सांगा? ते असं काही नाही आहे त्याच्यात लव्ह अँगल. तो माणूस किती वयाचा, हा हे पोरगी पा किती 21-22 वर्षाची. तर असं काही नाही, फ्रेंडशिप आहे. पण आता जरी मी ते फ्रेंडशिप म्हणेन, माझ्या टोळीतले माणसं आहे, माझं माझी बहीण म्हणतो मी तिला विचारलं होतं फ्रेंडशिप आहे दादा, मी डबल लोड केला म्हणजे गेम खेळलो, ते गेम खेळू राहिली आहे तिच्या हिशोबात. तर तिचा गेम तिच्याजवळ, पण फ्रेंडशिपचं नात्यानं सांगितलंय मला. पण कोणाच्या पोटातलं कोणाला माहित नाही. बरोबर. ते तिचा गेम आहे. बरोबर. प्रभू बद्दलचं तुमचं मत काय? तो कसा गेम खेळतोय आणि तुमचं आणि त्याचं भांडण सुद्धा आम्ही बघितलंय, ते काय सांगाल? प्रभू काय करून आलाय आता? मागच्या वेळेस तो आला तेव्हा माझ्यासंगच होता. बरोबर. राहणं म्हणजे झोपणं, आम्ही संग राहू, गार्डन म्हणजे जिम मध्ये राहतो, तो माझ्याजवळ येऊन बसे, त्याला घेऊन मी खेळू मस्त. मला एक लहान पोराची फिलिंग वाटते. माझी 2 पोरी आहे ना, तर ती तेवढी हाईट होती बिलकुल. मला तो जाणं पोरासारखं पोरीसारखं वाटे. मला तो एकदम भारी वाटत होतो. पण नंतर काय केलं, प्रभूनं तिची जी आहे ना चेंज केली पर्सनॅलिटी. जो होता प्रभू तो चेंज झाला एकदम. आणि खिलाफत मायाच झाला तो. खिलाफत असा झाला का तो काम करे, म्हणजे जे गोष्टी भांडेर आहे जो बनवे आमलेट तो तिथं शिल्लकचे जमा करून ठेवे. सकाळ झाली का रोशनचं नाव घे, हे रोशननं खाल्ली, रोशन चहा तो पे गंज मले कसा लागे रोशनने. मी तेव्हा ते समजून घेतो तुमचं. पण तिसऱ्यांदा डोक्याच्या वरती गेला. मी म्हटलं प्रभू जे करून आला हे गलत आहे. मी तुला आपला माणूस म्हणून समजून सांगितलं. पण ज्या दिवशी मी सागरदान आम्ही त्याच्यावर नजर ठेवून होतो, तर चहाचा भांडा त्यानं पेला साईडला ठेवला. सकाळी विचारलं राखीना, चहाचा भांडा कोणाचा आहे? रोशनचा आहे म्हणे. आणि मग मी खवललो प्रभूवर. म्या म्हटलं प्रभू खरी सांग, नाही तर आज तू गेला म्हटलं. प्रभूनं तेव्हा सांगितलं हे मीने केलोय आणि रोशनदानने केलंय. म्हणून माझ्या प्रभूचं थोडंसं खटकले तिथे. तेव्हापासून खटकलेलंच आहे. मग ओके. बरं, तुम्हाला कन्फेशन रूम मध्ये सुद्धा बोलवलेलं, तुम्हाला घरच्यांची प्रचंड आठवण येत होती. त्यानंतर एक मोटिवेट करतात ना, तसं बिग बॉसनी तुम्हाला मोटिवेट केलं. तुम्ही एक वडिलांचा दर्जा सुद्धा त्यांना दिला. तर काय झालेलं नेमकं ते काय झालं होतं, मी त्या दिवशी सेवाची ड्युटी भेटली त्यामध्ये. पहिल्या दिवशी मी रात्रीचे असं अंदाज वाटते मला, रात्रीचे मी 3-4 वाजेपर्यंत ते पुरं घर सफा केलं मी. किचन पुरं घाण होतं. आम्हाला ड्युटी भेटली होती 4-5 जणांना. तू 3 जणी म्हणे आम्हाला ड्युटी करायची नाही, आम्हाला घर घाण करायचं आहे. म्हटलं माझ्याकडून भांडण काही होत नाही, मला जे भेटलं ह्या संधीचं मी सोनं करणार आहे म्हटलं. तर मी केलं. मी भांडे घासली, ते पुरे रचली, पुरं किचन सफा, कचरा काढणं, डस्टबिन पुरे सफा. आणि सकाळी उठले सगळेजण, किचन मध्ये दिसल्याबरोबर एकदम रौनक आली घरात. आणि खरं सांगतो, आपल्या घरचं किचन मध्ये आपण असं ठेवू काय? किचन मध्ये अगर जेव्हा गिदळ राहते ना आपल्या घरातली भांडे आपण काय म्हणतो, लक्ष्मी नांदत नाही म्हणते. मी तेच केलं. म्हटलं घरातली लक्ष्मी नांदली पाहिजे. आणि त्यावेळेस ते केलं मी, पुरं सप्पा केलं. बेडरूम पासून सगळं ज्या ठिकाणी मला वाटलं बाथरूम पासून सगळं सप्पा केलं. आणि ते भाऊच्या धक्क्यात माहित बी पडलं का हे केलं असतं. मग ते पस्तवले की लोक आपणही करायला बोललं असतं. आणि मी त्यावेळेस मनोबी अनुश्रीला म्हटलं तू कर तरी त्रास दे, पण थोडंसं करू लाग म्हटलं. आणि मी बिमार पडलो तर तरी कोणी म्हणे नाही म्हणे त्याने केलं तर त्यालाच करू दे. मग मी म्हटलं मी बिमार पडलो मी करतो. मग थोडं इमोशनल झालो, कारण की मी एवढी माझी एनर्जी आहे ना खतम झाली होती. बिग बॉसनं बोलावलं मला. आणि ते समजवलं ना तर असं वाटतं माझे बाबा बोलून राहिले का माझं. मग मी एकदम इमोशनल झालो. घरची बी आठवण आली. म्हटलं कशी आहे घरची, बरे आहे का नाही आहे? ठीक आहे म्हणे, टेन्शन घेऊ नको म्हणे, काळजी घे म्हणे, गेम मध्ये असाच खेळत राह. आणि तुझा स्वभाव लय आवडतो, तू म्हणे माझ्या पोरासारखा. मग मला वाटलं माझ्या बाबासारखं. मग पाया घ्यायला लागलो. तो क्षण आहे ना एवढा जबरदस्त होता, लय खतरनाक. आणि तो बिग बॉसचा पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये गेलात,
त्यानंतर एक पहिला जो व्यक्ती असतो ना, जो आपला खूप छान बॉन्ड तयार होतो त्याच्यासोबत, ती व्यक्ती कोण होती आणि पहिल्यांदा घरात गेले तेव्हा काय भावना होत्या, की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्या घरात होती आणि त्यात तुम्ही सुद्धा, कारण बिग बॉस हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ना खरं तर तुमच्यासाठी ते काय होतं एकदम बेस्ट फिलिंग? सगळ्यात मोठा बॉन्ड बनला माझ्या सचिन दादा संग. सगळ्यात पहिलाच. तोच बॉन्ड बनला आणि तोच मला रिअल ठेवला बी, आम्ही घरात बी बाहेर. आणि तो सचिनदाचा बॉन्ड असा बनला का तो माझा भाऊ आहे, भाऊच झाला दुसरा. कारण माझ्या भावाचं नाव सचिन आहे आणि त्याच्यामध्ये मला भाऊ दिसेल आणि तो बी माझ्यामध्ये भाऊ आहे. आणि कारण त्याचे बी सचिनदाची कनेक्शन माझ्या कनेक्शन दोन्ही जवळची होती एकदम मित्रासारखी. आणि आम्ही रात्री जर तू लघवी लागली तर सचिनदा मला, अरे रोशन मला लघवी लागली उठून मला हात पकडून घेऊन जाय, चल तू बसून तर राह पण सोडे येते बोले. आम्ही भांडण राह, दोघ जण हसी मजाक राह. राखी संघ आम्ही कॉमेडी बी केलेली आहे. 2-3 वेळा पानाचा प्लॅन केला होता पण आम्ही म्हणलं नाही आपल्याला मी उलटी भरतात आपल्याला. पण मग आम्ही सचिनदा नाही करायचं नाही. मग मला जेव्हा आम्हाला नल्ल्या गेल्या आम्हाला बोलली होती तेव्हा सचिनदानं स्टँड घेतला. तो बोलला माझा भाऊ आहे म्हणे, तो त्याला बोलू नको म्हणे. पण आमचा बॉन्ड आहे ना तो स्ट्रॉंग झाला होता. येस. बिग बॉसच्या घरात तुम्हाला टॉप 5 कंटेस्टंट कोण वाटतायत? तन्वी, रुचिता, अनुश्री, सागर दादा, प्रभू. आणि विनर मटेरियल कोण वाटतंय? तन्वी, रुचिता, अनुश्री. तिघींमध्ये. वा. टॉप 3. एक असतं ना बिग बॉस म्हणजे कोणती गोष्ट आयुष्यात घडते ना तेव्हा काहीतरी शिकवण मिळते आपल्याला. सो एक बिग बॉसनी तुम्हाला काय शिकवण दिली आहे? बिग बॉसनं मला शिकवण दिली अशी एक मी रिअल राहिलो घरात. पण ह्या घरात काय पर्सनॅलिटी चेंज केली आहे लोकांना. तर धोकेबाजी बी होऊ शकते. आपल्या पर्सनॅलिटी जपून ठेवा पण हिचा लोक फायदा बी घेते. मी ह्या बिग बॉसच्या घरात पाहिलं आहे. येस. आणि तुम्हाला बाहेर प्रचंड प्रेम मिळालंय खरं तर मी त्या घरातून प्रेक्षकांचं. निघालो ना तर प्रेम घेऊनच निघालो. त्या घरातल्या लोकांचं मन जिंकलंय. खरंच बाहेर सुद्धा लोकांची मनं जिंकलीत तुम्ही खूप. सो प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालंय तुम्हाला. सो तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षकाचं म्हणणं एकच, जे दिसलं नाही म्हणे ना प्रेक्षक. खरंच मी पाहिलं बाहेर तर कोणच्या 1-2 आठवड्यात नाही दिसलं, दाखवलं नाही गेलं. मी 24 तासात माझं म्हणणं आहे कसं मी झोप नाही काढली. मी काही ना काही तो मित्र आहे कोणतरी, मी त्याच्या गप्पासाठी काहीतरी कायच्या ना कायच्या बऱ्याच चालूच असं. तर त्यावेळेस दाखवलं नाही गेलं तर तो लोक नाराज झालेले का आमचा गडी एवढा दूर गेला तर त्याला काहीतरी दाखवा. पण कसं बिग बॉसच्या 24 घंट्यात काही ना काही दाखवते फक्त जे काही इंटरेस्ट असतं. तर ते त्याच्या हिशोबाने दाखवलं ते ना, बिग बॉसच्या हिशोबाने दाखवलं. वा. रोशन दादा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय. आणि मी बिग बॉसची नाराज बी नाही कारण की त्या माणसाने एवढं मोठं म्हणजे बिग बॉस घरात मला चान्स भेटला अजून काय. बरोबर. हो खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि तुम्हाला फ्युचरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.